नमस्कार। आज मी तुम्हाला कोल्हापुरी कैरीचं लोणचं बनवून दाखवणार आहे। त्याचं साहित्य बघा। हे बघा, मी 20-25 लसूण पाकळ्या चांगल्या अशा मोठ्या घेतलेल्या आहेत सोलून, आणि हा मसाला केला आहे। याच्यात मोहरी आहे। मोहरी मी भाजून ती वाटून घेतलेली आहे। बघा, अशी डाळ बनवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर ही कलोजी बोलतात। हे बघा, या अशी असते, अशी काळी असते आणि चप्पट असते थोडी, त्याला कलोजी बोलतात। तर ती लोणच्यासाठी वापरतात। आपण प्रत्येक कारलीसाठी पण वापरू शकतो। ही चांगली, याच्यात सुगंध छान येतोय। तर ही मी भाजून वाटून घेतली आहे 1 चमचा। आणि याच्यामध्ये मेथी 1 चमचा घेतलेली आहे। 5 मी मिरी घेतलेत, काले मिरी, आणि लवंग घेतल्यात 3, आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। तो मी सगळं हा मसाला भाजून मिक्सरला वाटून घेतला, असं जाडसर करायचा थोडा, हे बघा असं। आणि हा मिरची मसाला लाल कलरवाला आहे। हा मी मिरची मसाला आपला घरी बनवलेला आहे। आणि हा हिंग आहे। ही 1 किलो कैरी घेतलेली आहे मी, कापून हळद मीठ लावून जाडा मीठ लावलेलं आहे। आणि 1 दिवस मी ते अशी बांधून ठेवलेली आहे, पूर्ण ती सुकलेली आहे, हे बघा अशी। आणि जाडा मीठ वापरणार आहे। आता आपण मसाला बनवून घेऊया। 250 ग्राम राईचं तेल घेतलेलं आहे, ते गरम करून घेतले आहे। आता मी याच्यामध्ये कढईत घेऊन त्याच्यात हे लसूण वगैरे सगळा मसाला घालून गरम करून घेणार आहे। हे बघा, आता आपण या कढईमध्ये गरम तेल घालून घेऊ। हे बघा, अर्ध केलेलं आहे, अर्ध मी ठेवलंय, नंतर घालायचं आहे लोणचं भरल्यानंतर। आता याच्यामध्ये आपण हे मसाले घालून घेऊ आणि मग गॅसवर ठेवायचं। हे बघा, हे मोहरी, लसूण, हा पूर्ण मसाला आहे ना, तो एकत्र घालून घेते। हिंग, लाल तिखट आहे, मिरची पावडर, आणि हे काश्मीरी पावडर आहे। आता हे मी गरम करून घेते पूर्ण। हे बघा, छान असं उकळलेलं आहे तेल। आता पूर्ण आता हे थंड होऊन द्यायचं। हे बघा, लसूण वगैरे, मोहरी पण चांगली भाजली गेली आहे तेलामध्ये। आता थंड होऊ दे, मग आपण कैरीवर घालूया। हे बघा, आता आपण याला मीठ आणि हळद लावून ठेवलेले आहे। आता थोडं अजून मीठ घालून घेऊ, खड्याचंच मीठ वापरलेलं आहे। आणि नंतर आपल्याला मीठ घालण्याची गरज नाही आहे। लगेच लावून ठेवते हे मीठ, मसाला ओतायला एकजीव होईल। हे बघा, आता आपण हा मसाला याच्यावर घालून घेऊ। ह्या पेल्याचा माप घेतलेला आहे, हे 2 पेले तेल घेतलं आहे, 250 ग्राम। हा मसाला आता याच्यावर असा पसरून देऊया। हे बघा, आता हे पूर्ण थंड झालेलं आहे। आता बरणीत भरून घेऊ, अशी काचेची बरणी आहे, त्याच्यामध्ये भरून घेते। हे बघा, आता हे लोणचं भरून घेतले, आणि आता उरलेलं तेल आपण घालून घेऊ। आता एक कपडा बांधते, आणि उन्हामध्ये आपण 2 दिवस पण हलवत राहायचं, थोडं थोडं असं बघत राहायचं। हे बघा, असं कपडा बांधून, कारण का तर ते कैरीमध्ये कुठे पाणी असेल ना, ते उडून जाईल। उन्हामध्ये ठेवणार आहे। आता हा आपलं लोणचं खाण्यासाठी तयार आहे। हा व्हिडिओ जर आवडला तर
तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद.